देवपूजा आवरली आणि आता कापड वगैरे ते धुवून ठेवलं. आता जेवणाची तयारी. जेवण अजून झालेलं नाही, 11:15 वाजलेले आहेत आणि आता चालू करेन जेवणाचं काम. आणि कसं आहे, देवपूजा झाली की घरात आपले वातावरण प्रसन्न वाटतं. आणि आज कसं आहे, थोडं आता सण वगैरे झालं, मग जरा हळूहळू म्हणजे बाकीचं थांबत थांबत करते कामं. कारण तब्येतीला पण काही म्हणजे हात दुखणं किंवा ह्या गोष्टी होतात. कपडे लावायचे होते मशीनला, कपडे वगैरे लावले. आणि कपडे लावायचे म्हणजे आता ऊन पडले म्हटल्यावर मी हेच लावले, बेडशीट ब्लँकेट वगैरे लावलेले आहेत. कारण उन्हात आपल्या सुकवलं की चालेल. आता दसरा लगेच 15 दिवसांनी लगेच दसऱ्याचं होणार चालू. त्यामुळं म्हटलं आधीच हे करूया. वाळत घातले, मग आपलं हे लावून आले. आता ते वाळत घालायला वगैरे जायचं आहे. आणि चला आता जेवण करून घेते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्याशी. हॅलो, निघाले आता मी बस स्टँडला जाईन. आणि चला, बॅगा घेतलेत भरून. आणि मग आता पितृपक्ष चालू होणार, त्या 2 दिवसातच सगळं आवरावर करून घ्यायचे. आणि वरचं ब्लँकेट वगैरे धुवून काढले होते, ते आतमध्ये आणून टाकलेत. आता घाई गडबडीत आहे, गेल्यानंतर बोलते मी तुमच्याशी. चला बाय. लाईनमध्ये गर्दी आहे, बसला इकडे बसले. अजून सुरुवात नाही आहे आणि वाट बघतोय. बस ज्या वेळेला येईल त्यावेळेला तिकिटासाठी नॉनस्टॉप जाईल गाडी. आणि इतर बाकीच्या असतात त्या 2-3 तास लागतात. आता ही आहे ती 1-1.5 तासात पोहोचते. त्या तिकीटले विचार केला तर आज फार गोंधळ झाला आहे. गाडी चुकली माझी नॉनस्टॉप, त्यामुळे दुसरी गाडी पकडून मिळाली. नॉनस्टॉप गाडी चुकल्यामुळे दुसरी पुढे निघतीच गेली आणि मी चंदगड गाडीत बसले, असं झालं. आणि त्या कंडक्टर मॅडम यांनी मदत केली मला. आणि मी आता दुसऱ्या गाडीतून म्हणजे त्या तिकीट म्हणजे चाललं असं त्याने हे केलं होतं. आणि आले आता दुसऱ्या गाडीत निपाणीतून बसले आहे. आणि खूप चांगला वेगळा आजचा पण वेगळाच अनुभव होता. आणि मिरॅकल म्हणतात असे एक प्रकार घडत आहेत. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. हे आहे सकाळचं वातावरण गावाकडचं, खूप सुंदर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता चहा पोहे केलेले आहेत, तिकडे खाली घेऊन जायचे आहेत. आणि हे आहे सकाळचं वातावरण. आणि दिवसभराचं कामाचं नियोजन ठरलेलं आहे आजचं. आणि काल रात्री फार गोंधळ झाला बसचा. आणि खरं सांगायचं म्हणजे काय झालं, प्रॉब्लेम माझ्यासोबत असा पहिल्यांदाच झालेला आहे, कोइन्सिडन्स. आणि मला इतके वेळेला आले, पण काय झालं, हे बसमध्ये ज्या वेळेला नॉनस्टॉप गाडीचं मी तिकीट काढलं होतं आणि त्यावेळेस दरवेळेला काही ना काहीतरी अनुभव होतोच असं घेण्याचं. आणि काय झालं, नॉनस्टॉपचं तिकीट काढलं आणि नॉनस्टॉपचं तिकीट काढल्यानंतर नेहमी बघते मी बोर्ड वगैरे बघून येते. आणि नेमकं बस तिथंच थांबली होती, ती चंदगड गाडी होती. आणि जाऊन बसले आणि 37 नंबर केव्हाच असं होत नाही. आणि एकदम लास्टचा नंबर आला होता, कारण लाईन लावून तिकीट काढण्यात येतात. आणि एकदम शेवटचा नंबर होता. आणि लास्टच्या सीटवर जाऊन बसले मी. आणि तिथं एक जोडपं पण बसलं होतं. त्या काकीने मला शेंगदाणे वगैरे जबरदस्ती म्हणजे नको म्हटलं असताना सुद्धा ठीक आहे म्हटलं, आता विश्वास दाखवून पण चालणार नाही एवढं. त्या एकदमच हातात देत होत्या अशा, घ्या घ्या म्हणून. आणि ते घेतले. आणि बघते तर गाडी चालू झाली. मग हा म्हटलं आता रूट गाडी भरलेली आहे आणि चालू झाली, आपल्याकडे निघाले असे मार्गावर. आणि थोड्याच वेळात पुढं आल्यानंतर ज्यावेळी स्टार बाजार आणि ह्या म्हणजे पुढं आल्यानंतर तिकीट काढायला चालू केलं त्यांनी. मग मला थोडीशी शंका आली की हे तिकीट का काढतायत, मला काय कळेना. मग त्यांना मी मॅडमना त्या विचारलं, म्हणजे तिकीट का काढताय, कंडक्टरला विचारलं की तिकीट का काढताय. म्हटलं नॉनस्टॉप गाडी आहे ना. तर नाही, नॉनस्टॉप नाही आहे म्हटलं. अरे बापरे, एवढा गोंधळ. मी एकदमच हे झाले. आता म्हटलं गाडी चुकली आपली, असं असं कसं, कधीच होत नाही असं. मी पटकन सीटवरून उठले. आणि त्यांनी मग लगेच कंडक्टरनी
काय प्रॉब्लेम झाला. मी म्हटलं असं असं तिकीट काढलं म्हटलं नॉनस्टॉपचं आणि ह्या गाडीत येऊन बसले मी. मग खरं सांगायचं म्हटलं तर मग कसं असते, हा पण अनुभव घेणं फार गरज होती. कारण कधी कधी आपलं गाडीने येणं जाणं होतं आहे आणि हे आता इमर्जन्सी कामं चालू आहेत, मग सिंगल कोणी येतं आहे जातं आहे असं चालू आहे. आणि मग त्यांनी एका व्यक्ती म्हणजे त्यांच्याच स्टाफच्या व्यक्तीला फोन लावला आणि म्हटलं नुकतीच गाडी ती नॉनस्टॉप गाडी गेली आणि थांबू शकताय काय. पण कसं आहे, पॅसेंजर असल्यामुळं असं त्यांनी थांबवलं नाहीत मध्ये, कारण ती नॉनस्टॉप गाडी असल्यामुळं. मग मी परत निपाणीमध्ये त्यांनी उतरून मला स्टॅम्प करून दिला तिकिटावर आणि तिथं स्टॅम्प देऊन मग पुन्हा पुढं आल्यावर कागलमध्ये स्टॅम्प करून दिला. आणि मग कागलमध्ये आल्यानंतर स्टॅम्प केल्यानंतर तिथं जे हे बसले होते म्हणजे त्यांचे काउंटर सर बसले होते, त्यांनी मग गडिंग्लज गाडी आली 8 वाजता, त्या गाडीत बसवलं मला. बसले मी आणि तिथं सांगितलं की म्हणजे ते तिकीट चालेल असं त्यांनी ते स्टॅम्प दिला होता. आणि नशीब म्हणजे हे होतं म्हणजे हा प्रॉब्लेम, तर म्हणजे पैसे परत मला घालावे लागले नाही तिकिटाला आणि असा प्रॉब्लेम झाला. आता म्हटलं घरी यांना सांगायचं तर म्हटलं हे दोघं टेन्शनमध्ये येतील आणि आता म्हटलं सांगू की नको करत मग सिद्धेशचाच फोन आला मला आणि मम्मी कुठपर्यंत आहेस काय आहेस म्हणून. मग म्हटलं चला आता, कारण रात्रीची वेळ आहे आणि असं व्हायला नको की वेळ का झाला किंवा काय असं हे होते म्हणजे नॉनस्टॉप गाडी आहे तर असं कसं. मग म्हटलं ठीक आहे म्हटलं सांगून घेऊया आणि सांगितल्यावर मग ते पण दोघं टेन्शनमध्ये आले आणि ते सिद्धेश मग आधीच गडिंग्लजमध्ये आला होता मला घेण्यासाठी आणि थोडा मला वाटतं 1.5 तास लागला मला परत यायला, कारण नॉनस्टॉप गाडी 1 तासात येते. त्या मला तिथं पूर्ण स्टॉपवर 1 तास लागला कागलच्या आणि तिथून पुढं निपाणीला 1 तास लागला तिथं वाट बघण्यासाठी आणि मग तिथून पुढं मग गाडी आली होती. ठीक आहे, पण व्यवस्थित येऊन पोचले हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्या कंडक्टरांनी म्हणजे त्या ताईंनी मॅडमनी मदत केली म्हणून ठीक आहे. आणि जर असं झालं नसतं तर माझा प्रॉब्लेम झाला असता, कारण ती जी गाडी होती ज्या गाडीत मी चुकून बसले होते ना ती चंदगड गाडी होती, पण आमच्या रूटला जाणारच नव्हती, ती दुसऱ्या रूटवरनी जाणार होती. माहीत नाही म्हणजे हे मी पहिल्यांदाच ऐकलं की दुसऱ्या रूटने वगैरे जाणार आहे, म्हणजे आहे चंदगडला पण जाणार. आणि हा असा कोइन्सिडन्स झालेला आहे माझ्यासोबत. आणि ठीक आहे, होऊ शकतं असं कोणाच्याही जीवनात. त्यामुळं नजरअंदाज करायचा नाही कधी, बोर्ड वाचूनच तुम्ही बसत जा, कारण असं माझं पहिल्यांदा झालेलं आहे जीवनात, पहिल्यांदा म्हटलं तरी चालेल. आणि नंतरच्या गाडीला मग खूप गर्दी होती, थोडंसं येईपर्यंत म्हणजे उभं राहावं लागलं आणि हा पण एक्सपिरियन्स घेतला, छान वाटलं. पोहे घेण्यासाठी प्लेटा, इथं पोहे तयार आहेत, इथं चहा तयार आहे, चहा घेऊन चालले मी आता, निघाले आता. तर साहित्य घेतलेलं आहे असं, हे कसं गरम लागतं आहे म्हणून घेतलेलं आहे मी सगळं आणि खाली प्लेट ठेवलेली आहे, सगळं गरम आहे. असं हे मोठ्या दिरांचा इथं ऊस आहे ह्या बाजूला इथं, आणि आमचं खाली काम चालू आहे. चला तर चालू हे आहे, दिवाळीत आपल्या इथं लावलं जातं. ते किती छान असं हे तुरे लावलेले जातात शेणाचे बेंदके करून. आम्ही लहानपणी हे लावायचो. ते आठवतात लहानपणीच्या ह्या असं काहीतरी वस्तू बघितल्या गावाकडं की, म्हणजे कसं बालपण गावाकडे गेलेलं आहे त्यामुळं. आणि बाकीचे दिवस सिटीमध्ये, मग बऱ्याच गोष्टी इथं शिकल्या, काही शहरात शिकले. आणि हे बघ मस्त असं छान वातावरण आहे, पाऊस नाही, हवा नाही, वारं नाही आहे. पायवाट आहे आणि गवत कापून घेतलेलं आहे. गेल्या वेळेला आले त्यावेळेला खूप गवत होतं आणि
जरा चांगला रस्ता करून घेतलेला आहे आणि पाऊस पडला की पूर्ण इथं खड्डे ट्रॅक्टर अडकून बसलं होतं. आणि चा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आज इथेच संपूया व्हिडिओ. बाय, टेक केअर, काळजी घ्या.